शहर जागं होतंय. लोक धावतायत. चहाच्या टपरीवर लोक बोलतायत. बस स्टॉपवर गर्दी आहे. कोणीतरी फोनवर हसतंय. त्यातच स्नेहा चालली आहे. हातात बॅग, चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात आत्मविश्वास. ऑफिसला जाताना तिला सुरक्षा रक्षक म्हणतो, गुड मॉर्निंग मॅडम. ती हसते आणि म्हणते, गुड मॉर्निंग. आज पण पाऊस थांबलेलाच नाही. सगळ्यांना ती आनंदी वाटते. पण त्या हसऱ्या चेहऱ्यामागे किती वादळ लपलेली आहेत हे कुणालाच कळत नाही. स्नेहा ऑफिसमध्ये संगणकावर काम करत आहे. तिच्या चेहऱ्यावर कायम हास्य. टीममधल्या सगळ्यांना ती पॉझिटिव्ह एनर्जी वाटते. स्नेहाचा सहकारी रवी म्हणतो, स्नेहा, तू नेहमी इतकी खुश असतेस. काहीही झालं तरी चेहऱ्यावर हसू असतं. काय गुपित आहे ग? ती हसते आणि म्हणते, गुपित नाही रे, सवय आहे. लोकांना आपलं दुःख सांगितलं तर कोण ऐकणार? म्हणून हसून जगायला शिकलंय. सगळे मात्र हसतात. पण ती मागे वळून खिडकीकडे पाहते आणि त्या हसण्यामागे डोळ्यात एक अश्रू अडकलेला दिसतो. स्नेहा घरी लहान होती. आई तिच्या केसात गजला लावत म्हणायची, नेहमी हसत राहा बाळा, कारण हसणं हेच तुझं बळ आहे. पण काही वर्षांनी आई गेली. त्या दिवसानंतर स्नेहा खरं हसू हरवली. पण चेहऱ्यावरचं खोटं हसू ठेवायला शिकली. स्नेहा ट्रेनमध्ये बसलेली आहे. बाहेर थेंब खिडकीवर पडत आहेत. ती मोबाईलमध्ये तिच्या आईचा फोटो पाहते. डोळ्यात पाणी येतं. शेजारी बसलेलं एक लहान मूल तिच्याकडे बघून विचारतं, ताई, तू का हसतेस नेहमी? स्नेहा हलक्या आवाजात म्हणते, कारण लोकांना माझे दुःख दाखवलं तर ते रडतील ना. मुलगी हसते आणि म्हणते, पण ताई, रडल्यावरच हसू खरं असतं ना ग. मग स्नेहा काही क्षण शांत राहते. मग हलकं हसते. त्या छोट्या मुलीच्या बोलण्यात तिच्या आईचा आवाज ऐकू येतो. घरात अंधार, फक्त दिव्याची मिणमिणती ज्योत. स्नेहा काम संपवून थकून बसलेली असते. ती आरशात पाहते. हा चेहरा सगळ्यांना आनंदी दिसतो. पण त्यामागचा त्रास, थकवा, एकटेपणा कुणाला दिसतच नाही. ती आरशासमोर बसून थोडं रडते, पण लगेच अश्रू पुसते आणि म्हणते, रडायचे नाही स्नेहा. उद्या पुन्हा सगळ्यांसमोर हसावं लागेल.
दुसऱ्या दिवशी पुन्हा ऑफिस, पुन्हा हसू आणि पुन्हा तोच चेहरा. पण आज ती थोडी वेगळी होती. तिच्या डोळ्यात शांतता आहे. ती एका सहकार्याला म्हणते, कधी कोणी हसतंय म्हणून त्याचं आयुष्य सोपं आहे असं समजू नका. कधी कधी ते हसू हेच त्यांचं रक्षण असतं. सहकारी शांत होतो. त्या क्षणी स्नेहाचं खोटं हसू थोडं खरं होतं. कारण ती स्वतःला समजून घेत होती. आपल्याला हसरा चेहरा दिसतो, पण त्यामागचा त्रास दिसत नाही. प्रत्येक जण काहीतरी लढतोय, फक्त सगळे दाखवत नाहीत. म्हणून कोणी हसतंय म्हणून त्याला सर्व ठीक आहे असं समजू नका. कधी कधी ते हसू म्हणजे मी ठीक आहे असं सांगण्याचा सर्वात दुःखद प्रयत्न असतो. चेहरा हसरा दिसतो, पण त्यामागचा त्रास नाही. म्हणून कुणीही हसताना पाहिलं तर त्याला थोडं प्रेम द्या. धन्यवाद.